हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. चला तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सोप्या पद्धतीने आणि बजेटमध्ये आपल्या पार्टनरसाठी व्हॅलेंटाईन डे स्पेशल सरप्राईज, ते पण घरच्या घरीच. आणि आपण आपल्या पार्टनरला सरप्राईज तर द्यायलाच हवं. मी माझ्या पार्टनरला कॅफेत पण घेऊन जाऊ शकत होते, पण ते जास्त महत्त्वाचं नाही वाटत मला, कारण की माझ्या स्वतःच्या हाताने आणि एफर्ट्स घेऊन जेवढं आपण करतो ना, त्याच्यातच जास्त प्रेम दिसतं असं मला वाटतं. कोण कोण ॲग्री आहे माझ्या या मताशी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा आणि शेअर पण करा नक्की, जेणेकरून तुम्हाला नवनवीन गोष्टी पोहोचत जातील. ह्या डेकोरेशनमधलं नेट आणि लाईटिंग माझ्याकडं ऑलरेडी मागच्या वेळेसच्या डेकोरेशनमधलीच होती, तीच मी या ठिकाणी ॲड केलेली आहे. बलून्स पण माझ्याकडे होते शिल्लक. हे 3 बलून मी वरती लावले. त्याच्या खाली जे ग्रीटिंग कार्ड आहे व्हॅलेंटाईन डेचं, ते मी माझ्या हाताने बनवलेलं आहे आणि मला खूप आवडतं माझ्या पार्टनरला माझ्या हाताने बनवलेलं ग्रीटिंग कार्ड द्यायला. तुम्हाला पण आवडतं का? कारण की त्याच्यामध्ये आपलं प्रेम दिसतं. त्यामुळे मी माझं असं छोटं आणि सिंपल डेकोरेशन केलेलं आहे. पुढचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला दिसणारच आहे. खाली पण मी रोजेसचं डेकोरेशन केलेलं होतं, ते पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दिसणार आहे. हे 3 बलून्स लावून झाले. 2 शिल्लक राहिलेले जे बलून्स आहेत ते कुठे लावावं असा मला प्रश्न पडत होता आणि मी त्यांना गाठ पण मारून बसले. गाठ मारली पण ती गाठ परत काही निघतच नव्हती. मग मी ती तशीच टेबलला लावून दिली. एकदम सिंपल पद्धतीने, पण त्याला पण वेळ लागला मला डेकोरेशन करण्यासाठी, कारण मी एकटीच होते. नंतर वेळ आली होती गिफ्ट रॅप करायची. गिफ्ट तर घेतलं होतं पण रॅपच केलेलं नव्हतं. म्हटलं चला मग जाऊन येऊ या दुकानामध्ये. दुकानात गेले आणि गिफ्ट पेपर घेऊन आले. डेअरी मिल्क कॅडबरी पण आणली आणि माझ्या लिटल हर्टसाठी लिटल बिस्किट पण घेऊन आले. आणि नंतर म्हटलं गिफ्ट पॅकिंग तर मला माझ्या हातानेच करायचं आहे आणि ते मला आवडतं माझ्या पार्टनरसाठी सगळ्या गोष्टी स्पेशली माझ्या हाताने करून द्यायला. तेच त्याच्यामध्येच मला असं वाटतं की खूप जास्त प्रेम आहे. आणि मी व्हिडिओ अगोदरच एडिट केलेला होता, पण नंतर पाहिलं तर त्याचा पूर्ण व्हॉईस ओव्हर गेलेला आहे, म्हणून खूप गडबडीमध्ये हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तर त्यासाठी भरपूर प्रेम द्या, खूप सारं. आणि पुढच्या व्हिडिओची वाट नक्की पहा. कमेंट करून मला नक्की सांगा. अशा पद्धतीने माझं गिफ्ट पण रॅपिंग झालं होतं. गिफ्ट रॅपिंग झाल्यानंतर मला करायची होती टेबलवरच्या डेकोरेशनची तयारी. त्याच्यासाठी फ्लावर्स मी घेतले होते गुलाबाचेच, जे की माझ्याकडं ऑलरेडी होते आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवले होते. फ्रीजमध्ये फ्लावर्स जर ठेवले आपण तर ते तसेच फ्रेश राहतात. मग म्हणूनच तर म्हणते ना, आपल्या पार्टनरसाठी बजेटमध्ये पण आपण सरप्राईज प्लॅन करू शकतो. त्याच्यासाठी एक्सपेन्सिव्ह कुठल्याच गोष्टी करायची अजिबात गरज भासत नाही. मग आता वेळ होती माझी रेडी होण्याची. असा माझा लूक होता. टाटा बाय बाय. भेटूया नेक्स्ट